एक काळ होता जेव्हा भारतातील शहरांमध्ये एक नाव गाजत होतं, बिग बाजार. सबसे सस्ता सबसे अच्छा या घोषवाक्याने ग्राहकांची गर्दी उसळायची. ही कहाणी आहे किशोर बियाणी यांची, ज्यांनी कॉलेजमध्ये असताना व्यवसायाचं वेगळं स्वप्न पाहिलं. त्यांनी पॅन्टालून सुरू करून फॅशन मध्ये क्रांती घडवली. पुढे सगळं एका ठिकाणी या विचारातून जन्म झाला बिग बाजारचा. कपडे, किराणा, अन्न, दागिने एकाच छताखाली. लोकांनी त्याला आपलंसं केलं, कारण इथे सेल्समॅन टाळ्यामध्ये नव्हते तर सामान्य लोकांसारखेच होते. पण वाढीचा वेग अनियंत्रित होता. विविध व्यवसाय, मॉल्स, फायनान्स सगळं कर्जावर, आणि हेच त्यांच्या पडझडीचं कारण ठरलं. 2008च्या आर्थिक मंदीने बिग बाजारची विक्री घटवली आणि कर्ज वाढत गेलं. अखेर 12,000 कोटींपेक्षा अधिक कर्ज झाल्यानंतर किशोर बियाणी यांना आपले व्यवसाय विकावे लागले. त्यांनी पॅन्टालून आदित्य बिर्ला ग्रुपला आणि बिग बाजार रिलायन्स रिटेलला विकला. आज बिग बाजार स्मार्ट बाजारमध्ये रूपांतरित झाला आहे. किशोर बियाणी यांची धाडसी कल्पनाशक्ती कौतुकास्पद असली तरी नियोजनाचा अभाव, कर्जाचे ओझे आणि अनियंत्रित विस्तार हे त्यांचं मोठं अपयश ठरलं.